हॅलो 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 स्वागत आहे तुमचं आमच्या किचनमध्ये. कारण हे किचन आज आम्ही दोघींनी मिळून टेक ओव्हर केलेलं आहे. म्हणजे गोंधळ तर फिक्स आहे. सो आम्ही नक्की किचनमध्ये काय करणार आहोत हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल सुद्धा विसरू नका. वेलकम टू माय चॅनल कन्या रुईकरांच्या. अँड आजचा ब्लॉग असणार आहे कशाबद्दल कृतिका? जेवणाबद्दल. अजून कशाबद्दल? सो गाईज, आई आणि बाबा कुठेतरी बाहेर गेलेले आहेत आणि आम्हाला नूडल्स खायची खूप जास्त इच्छा झाली आहे, म्हणून आता आम्ही हाक्का नूडल्स बनवणार आहेत. चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत बनवायला या. ही सुद्धा आमची नवी मेंबर आहे. हिने उचलून आणली आहे कुठून तरी तिला. चला बनवूया. आम्ही आता बॅकग्राऊंड चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. लिटरली एक बिट कारण इथून लाईट चांगली येते, थोडीशी चांगली येते, खूप नाही. आपण सॉसेस काढणार आहोत. सगळ्यात पहिला सॉस आहे म्हणजे पिझ्झा अँड पास्ता सॉस. तुला नाही दाखवायचंय, तू सॉस नाही आहेस. असं म्हणलं तर रेड चिली आहेस. हे आहे सोया सॉस. हा आहे ग्रीन चिली. सो गाईज, मी आता पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलं आणि हिला म्हणले होते मी त्याच्यामध्ये टाकू नकोस नूडल्स. पाणी बॉईल झाल्यानंतर मला वाटलं की ती म्हणली टाक, म्हणून मी पॅकेट मधून काढून त्याच्यात टाकून दिले. नंतर म्हणते की बॉईल झाल्यावर पाणी टाकावं लागतं त्याच्यात नूडल्स. राहू द्या, तिथं तसेच ठेव. इथे आम्ही पाणी बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मला नाही माहित. आणि इथे पॅन ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही ते बनवणार आहोत. पाणी बॉईल झालेलं आहे आणि हे तिने आधी टाकलेले नूडल्स आहेत आणि आता आम्ही परत उरलेले नूडल्स ह्याच्यात टाकत आहोत. येस. सो गाईज, मी हिला म्हणते मी चिरते, पण ही मला चिरू देत नाही कारण तिला आज चिरण्याचा फार जास्त उत्साह आलाय आणि तिला फार कांदा आणि टोमॅटो चिरावं वाटतंय. सो आवडत डोक्याची त्याच्यात हात कोण घालतं? गप्प बस, गप्प बस. बघितलं गाईज ती कशी बोलते ते? गाईज मी पहिल्यांदा बोलले असं कुणाला पण. आता गाईज मी एवढे मोठ्या कळशीवर आपटल्या. हंडा आहे तो. कळशी हंडा एकच असतो. हा, कळशी हंडा. हा, कळशी म्हणजे काय सांग. आम्ही हक्का नूडल्स करतो तेव्हा ही मला सगळं करायला होती. कांदा चिर, टोमॅटो चिर, हे कर ते कर. असं बिलकुल नाहीये गाईज, सपशील खोटं बोलतेय तुमच्या समोर. गाईज हे बघा, माझ्या दीदीचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी करणार कॅडबरीचं काय म्हणतात कलेक्शन. ताज है मेरे सर पर का. गाईज माझ्या कॅडबरी इसमें के एक मेरे को चाहिए. मैंने दिखाया इसकी. मार खाशील तू. मारून तर दाखव. नूडल्स झालेले आहेत आय गेस, आणि टोमॅटो आणि कांदा पण चिरून झाले. ती नाही ग, आपटल्याशिवाय काहीच कोणतीच गोष्ट पूर्ण होणार नाही. धर ना, पाणी दिले की आता. हे म्हणून आठवलं पाहिजे मला, हे नकोय. Guys, this is your sign to drink water and stay hydrated.
आता तिची प्रोसेस दाखवते मी कुठपर्यंत आली. वी आर बॅक टू दिस बॅकग्राऊंड गाईज, कारण ते खूप लांब होत होतं आणि आम्ही परत पण तिकडे जाऊ शकतो. तुम्हाला माहित नाही. कृतिका तसं करू नकोस. टाका त्याच्यात पटकन. काय काय थांब मी टाकते. काय झालं लागलं नाही, मग हात भिजला. कांदा हळूच टाक, हळूच. दे माझ्याकडं कृतिका. टमॅटो टाकू का? तुम्हाला ऐकणार आहेस का? कांदा आधी त्याला परतू द्यायचा असतो. तर ऐकणार कोण माझं? मी हिला विचारलं होतं तर कांदा टाकू दे. माझ्या जागेत ते नको टाकूस. कृतिका त्याचं खूप घाण टेस्ट येते. खूप नको नको यार कृतिका, खरंच नको यार प्लीज. मी त्या दिवशी नुसतं ह्याचा केलं तर किती छान नूडल्स झाले होते. सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. मीठ वगैरे काही टाकायची गरज आहे का? अप्रूव्ड. कृतिका अप्रूव्ड म्हणजे एकदम चांगलं झालं. छोटा प्लेट नाही खूप मोठा आहे. गाईज दिस इज द हक्का नूडल्स. आय नो ते खूप छान झालेले असणार आहेत. हे आहेत आमचे हक्का नूडल्स. अँड दॅट्स इट फॉर आवर डिनर. चला टेस्ट करूया. तू करते. ओके फाईन. दिसायला तर खूप छान आहेत गाईज. वास पण खूप छान येतोय. 2 3 बेस्ट. यम 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 यम. खाते जाओ. खरंच खूप छान झालेत गाईज, खूप छान. मला वाटलं नव्हतं एवढं छान होतील. आणि तिखट बिलकुल झाले नाही आहेत. जसे आम्हाला आवडतात तसेच झालेत. वाव. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि लवकरच आम्ही भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. बाय बाय. Thanks for watching, like and comment.